नमस्कार मित्रांनो, AK मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. दादा मित्रांनो, आज दादांचा पहिलाच दिवस आहे स्टेअरिंगवर बसलेले. दादा नाव काय? कृष्ण बसकरे. ह्याच्या आधी कधी स्टेअरिंगवर बसले दादा तुम्ही? नाही दादा, आता तुम्ही स्टेअरिंगवर बसला सीटवरती, बरोबर? तिथं पलीकडे सीट बेल्ट आहे, लावा. गाडीत बसल्यानंतर सगळ्यात पहिले सीट बेल्ट लावायचं, बरोबर? आणि सीट बेल्ट लावल्यानंतर क्लच दाबा एकदा. ओके, म्हणजे तुमचा पाय एकदम व्यवस्थित होतोय का? नसेल होत तर खाली सीट ऍडजस्ट करा. हा, ते खाली सीट ऍडजस्ट करू शकता. तिथं जी ही आहे एक कांडी, त्याने तुम्ही ऍडजस्ट करू शकता, पुढं मागे घेऊ शकता, बरोबर? आता जे तुम्ही क्लच दाबलाय, आपली गाडी शिकवण्याची पद्धत म्हणजे ABC. आता म्हणताना ABC म्हणजे काय एबीसी म्हणजे ABCD का? तसं नाही मित्रांनो. A म्हणजे ॲक्सिलेटर, B म्हणजे ब्रेक आणि C म्हणजे क्लच. आपला हा डावा पाय ना, हा फक्त क्लचसाठी म्हणजे C साठी डावा पाय, आणि जो उजवा पाय आहे तो फक्त ब्रेक आणि ॲक्सिलेटर पशी मित्रांनो. ओके, ते ब्रेक पशी पाय ठेवा दादा तुम्ही. आणि ब्रेकवर नंतर नुसतं मूव करा, फक्त अंगठा फिरवायचं, रेसवरती फिरवा, C वरती, A वरती फिरवा, नाही पलीकडे फिरवा, शाबाश, अशी रेस द्यायची. ABC. ABC म्हणजे काय? A म्हणजे ॲक्सिलेटर, गाडीला गती देण्यासाठी वापरला जातो. B म्हणजे ब्रेक, गाडी थांबवण्यासाठी वापरला जातो. C म्हणजे गिअर टाकणे, गिअर काढणे, गिअर रिलीज करणे, ह्यासाठी वापर असतो तो, बरोबर? ह्याला म्हणायचं ABC. हे आज तुमचा पहिला दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला थोडीशी माहिती देतो, जास्त कन्फ्यूज करणार नाही, बरोबर? आता राहिला काय प्रश्न गिअरचा, बरोबर? आता गिअर आहे, बरोबर? हा न्यूटन आहे का नाही, कसा चेक करायचा? असं हे बघायचं. शाबाश, एकदम न्यूटन आहे बघायचं, सगळीकडे फिरतोय का नाही फिरतो. आता फर्स्ट गिअर मध्ये दादा समजा गिअर, आता फिरवा. नाही, का नाही फिरत? न्यूटन नाही गाडी. बरोबर, न्यूटन नाही गिअर मध्ये. न्यूटन असं असलं की असं फिरलं तर न्यूटन म्हणायचं, बरोबर? हा झालं. हा हँड ब्रेक आहे, बरोबर? हँड ब्रेक लावा, आपलं काढा, बरोबर? हँड ब्रेक बरोबर काढला, आता लावा, बरोबर. आता हे असे लावायचे, असे काढायचे. काही जण काय करतात, नवीन लर्निंग मित्र, की हँड ब्रेक हे बटन दाबून वरती करतात, त्याने आवाज येत नाही मित्रांनो. ज्या आपल्या चाकांमध्ये जे स्प्रिंग असतात ते टाईट बसत नाही मित्रांनो, आणि गाडी पार्क केली की ती मागं जाऊ शकतात. त्याच्यामुळे मी सांगतो, कधी पण हँड ब्रेक लावताना असा आवाज आला पाहिजे. ओके, आता फर्स्ट गिअरची दिशा कशी मित्रा तुला सांगतो. क्लच दाब, फर्स्ट गिअर टाक. नाही चुकीचं. गिअरचे पण डायरेक्शन आहेत, हे हात आहे आपला, असं कर, बरोबर? माझ्याकडे दाब, हाय तसं पुढं, हाय तसं मागं सेकंड. आता थोडंसं पुढं घे, हात सोड, आला ऑटोमॅटिक जागेवर. हाय तसं पुढं पुश करायचं फक्त, असं तिसरा. आणि चौथा हाय तसा माग घ्या, शाबाश. ओके, जाऊ दे, तुमचा पहिलाच दिवस आहे. तुम्हाला 20 दिवसात फुल ट्रेनिंग तुम्हाला देणार आहे मी, फुल मजा करू. आणि जर नाही शिकले तर AK मोटर ड्रायव्हिंग स्कूल तुम्हाला एक्स्ट्रा दिले जाईल. बरं, आता राहिले स्टेअरिंग. हे स्टेअरिंग म्हणजे एक प्रकारे आपण समजा घड्याळ आहे घरातलं, आपलं घड्याळ, बरोबर? गोल असतं. दादा इथं काय असतं घड्याळमध्ये? 12, इथं 3, इथं 6, 9, बरोबर? आपल्याला हात ठेवायचा 9 आणि 3 वरती. नाहीतर काय करतात, काय लोक असे ठेवतात, कात्री करतात. असं नाही करायचं मित्रांनो. प्रोफेशनलच असंच व्यवस्थित गाडी चालवायची, व्यवस्थित शिकायचं मित्रांनो, नाही का? हे पॉवर स्टेअरिंग, थोडीशी जरी दिशा दिली तरी ती वळतं. आता समजा दादा आपल्याला पुढं जाऊन लेफ्टला वळायचं, मागे गाडी, मागच्या गाडींना आपण म्हणू शकत नाही की मी इकडं वळतो लेफ्टला किंवा राईटला वळतो. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? इंडिकेटर. एक काम करा, गाडी चालू करा, पहिलं स्विच चालू करा. हे झालं गाडीचं इग्निशन चालू, बरोबर? अजून एक चालू करा, ही गाडी चालू मित्रांनो. आता आपल्याला लेफ्टला वळायचं, म्हणून आपण काय करणार, लेफ्टचा इंडिकेटर
बरोबर हा. लागला इंडिकेटर म्हणजे मागच्या माणसाला समजणार की हे वळतात. आता राईटचा इंडिकेटर द्या. बरोबर हम्म. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्यात तरी मी तुम्हाला परत सांगणार आहे. बरोबर आता न्यूटन आहे गाडी. आता तुम्हाला सांगतो सगळ्यात सोपा उपाय. तुम्ही गाडी शिकताय, पहिल्या घेरवरती गाडी बंद पडते तुमची, तर काय केलं पाहिजे? जरा क्लच दाबा पूर्ण, फर्स्ट गिअर टाका. हां आणि हे हँडब्रेक काढा. आता दादा तुम्ही पूर्ण क्लच दाबलाय, बरोबर दाबलाय. हा. हां आता हळू 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 क्लच सोडा मित्रांनो. पूर्ण नाही सोडायचं, हळू सोडायचं. सोडा सोडा सोडा. हो का, न रेस रेस द्यायची बी गरज नाही का मित्रा, गाडी पुढे जाते ऑटोमॅटिक. हां एक काम करत आता रेसवरचा पाय काढ, तो रेस दिलेला आहे. हां आता ही बघा तुम्ही मित्रांनो, ह्यांनी क्लच दाबलेला आहे, थोडा क्लच सोडा. हां पाय मागे घ्या. बघा मित्रांनो, ABC एक्सिलेटर ब्रेक क्लच तरी सोडलेला आहे, तरी गाडी पुढे चालली. का तर पहिल्या घेरमध्ये एवढी पॉवर असते मित्रांनो. घेर आपलं गाडी पुढे नेण्यासाठी थोडासा क्लच सोडावा लागतो. पूर्ण आपण दाबला ना पूर्ण क्लच, तर हळूहळू 70% सोडून द्यायचा आणि 30% आपल्याकडे दाबून धरायचा. ही मित्रांनो ट्रेक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ज्यांना कोणाला गाडी शिकण्यासाठी टाइम नाही, ऑफिसमुळे टाइम भेटत नाही, त्यांनी हा व्हिडिओ पहा मित्रांनो. आणि कसं काय करायचं, कसं नाही, कशी घेर टाकायची, गाडी कशी चालू करायची, हँडब्रेक कधी यूज केला पाहिजे, सीट बेल्ट लावायचं, गाडी ॲडजस्ट ABC सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. जरी काय वाटलं तर माझा नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल.